लग्न मोडायचे मी? पण हे सगळं कशासाठी? तुम्हाला जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं का? कशासाठी? असले प्रश्न विचारायचे नाहीत. आपलं काम चोख करायचं, नसत्या चौकशा करायच्या नाहीत. कळलं का? हो कळतंय. जावा, लागा कामाला. तुमची बॅग आम्ही घरी पोचती करतो. काय करणार का नाही आमचं काम? का अजून काही शंका आहे? नाही, मी तयार आहे. डील आहे आपली. हा, डील. कामात डील न ग. हा, निघा निघा आता. चला, शिकवणी सुरू झाली. अक्षरा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि थँक्यू. थँक्यू. कशासाठी? अगं खरं तर नुसतं थँक्यूनी भागणार नाही, एवढं मोठं काम केलंस. अहो बाबा, मी असं काहीही केलेलं नाही. जी चूक मी केली आहे ती मला सुधारायला हवी ना. पण हे करताना तुझ्या मनाला किती मुरड घालावी लागली असेल तुला मी कल्पना करू शकतो. ठीक आहे बाबा. हे बघा, आपल्या समोर एखादं उद्दिष्ट असेल आणि आपल्याला ते गाठायचं असेल तर आपल्यातल्याच काही गोष्टी बाजूला ठेवायला लागतात ना. आता तुम्ही मॅडमची माफी मागितली, तुम्हालाही किती काय काय गोष्टी कराव्या लागल्या असतील, मला कल्पना आहे. काही असे ना, पण अधिपतीचं गाणं पुन्हा सुरू झालं, मला खूप छान वाटलंय. आणि अक्षरा, हे सगळं तू घडवून आणलंस. हो बाबा, तुमचाही मोठा वाटा आहे, माझा एकटीचा नाही आहे. अगं पण हे सगळं जे घडवून आणलं ते तू आणलंस ना बाळा. बर ठीक आहे, दोघांनी मिळून घडवून आणला असं म्हणूया. नाही, अकारण मला श्रेय द्यायचं नाही. जे तू केलंस ते तूच केलंस. आणि बाळा, किती गोष्टी शिकतोय तुझ्याकडून तुला माहिती आहे? माझ्याकडून? वयाने लहान आहेस पण हाडाची शिक्षक आहेस. खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. तर या सगळ्यासाठी तुला मोठा थँक्यू आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू. धनाजी काका, गोविंद दादा, भाऊजींचा फोन आहे. अधिपतींना अर्जंट काम आहे. फोन तर द्यावाच लागेल. काय करू, पण मी तर नाही जाऊ शकत. अट नाही मोडू शकत मी. नाही जात, जाऊ दे. पण खूप अर्जंट असेल तर मला जावंच लागेल. काय हो सुनबाई, कुठं चाललाय? मॅडम, ओंकार भाऊजींचा फोन आहे. अधिपतींना काहीतरी अर्जंट काम आहे असं म्हणाले, म्हणून फोन द्यायला चालले. झालं, आता काहीतरी निमित्त काढून तुम्ही तिकडे जाणार. हा, नाही मॅडम, खरंच फोन येतोय. फोन आहे तर मग द्यायचं की कुणाला तरी, सांगायचं कुणाला तरी. तुम्ही कशा पायी जाताय? नाही, मी हाका मारल्या धनाजी काकांना, गोविंद दादांना, पण मला कोणीच दिसलं नाही इथे. आओ, पण तुम्ही शब्द दिलाय का नाही? त्यांचा कला सुरू असताना तुम्ही तिकडे जाणार नाही म्हणून. हा हो, तुम्हाला कसं कळलं? आओ, आता सरगमला आम्हीच इथं आणले का नाही? हा, आम्हीच आणली का नाही? हा, मग त्या काय आम्हाला सांगणार नाहीत? आम्ही त्यासनी विचारलं तुम्ही परत कशा काय आल्या, त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं. नाही, बरोबर आहे मॅडम, मी शब्द दिलाय त्यांना, पण अर्जंट काम आहे म्हणून मी चालले. हे बघा, तुम्ही तिकडे जाणार, मग काहीतरी बघणार, मग तुम्हाला राग येणार, मग तुम्ही काहीतरी बोलणार, मग तुमच्यात भांडण होणार, परत त्या सगळा कला सोडून निघून जाणार. हे चक्र परत फिरवायचं काय तुम्हाला? हा, जावा 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 तिकडे जावा. नाही मॅडम, मला तसं नाही करायचंय खरंच, पण निरोप द्यायचा आहे मॅडम त्यांना. मी निरोप कसा देऊ मला कळतच नाही. अहो, कसला निरोप आणि कसलं अर्जंट बिर्जंट काही नसेल. तुम्ही काही लोड घेऊ नका. हे बघा, तुम्ही उगा अट मोडू नका. आणि एवढंच काय असेल तर त्यांचा कला संपल्यानंतर त्यासनी सांगा की, हा, सांगा त्यासनी
जावा जावा जावा, काही काळजी करू नका, जावा. झालंय आता बायकांनी कामालाही सुरुवात केली. आपण जी काय थोडीफार ट्रेनिंग दिली होती ना त्यांनी तशी कामाला सुरुवात केली आहे. आता थोड्याफार चुका तर होणार, नवीन आहेत ना. ते होते की हे बघ आत्ताची सुरुवात आहे. सगळ्यात मेन काय माहिती आहे का महत्वाचा मुद्दा, त्यासनी फॅक्टरीत आपलेपणा वाटला पाहिजे. आपल्या घरात आलोय असं वाटलं. मी 10 वेळा तेच सांगतोय, असं वाटलं पाहिजे. मग बघ तू एकदा शिकल्या का नाही त्या काम, मग कामाला सुट्टी देत नसतात त्या. बायकांचं कसं असतंय, पुरुषांसारखं नसते. जरा इथनं कोपऱ्यावरनं जाऊन येतो रे, जरा 10 मिनिटं जरा जाऊन येतो रे, इकडं बोंबलत फिर तिकडं, असं नसते. त्या कामाला वागी नसतात. फक्त काय आहे, त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि महिला कामगारांची गळती नाही झाली पाहिजे. आपल्या भागात तोच प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मनात जे काय चाललंय आपल्याशी मोकळेपणाने त्यांनी बोललं पाहिजे. बरोबर आहे, आपण बोलू त्यांच्याशी, पण त्या मोकळेपणाने बोलतील का रे? म्हणजे बघ ना, त्या बायका ठरल्या आणि आपण पुरुष मंडळी, मला नाही वाटत त्या मोकळेपणाने आपल्याशी बोलू शकतील. तो एक महत्वाचा मुद्दा आहेच रे. काय एक काम करू काय, मी मास्तरीन बाईसनी बोलवून घेतो इकडं, आहे की नाही. त्या जरा वरचीवर इकडे येत राहिल्या, या बायकांसंग जरा बोलत राहिल्या, यांची जर मैत्री झाली का नाही तर त्यांच्यासमोर त्या मन मोकळं करतील. काय वाटतं तुला? खरंच एक नंबर आयडिया दिलीस तू भावा. आणि असं खरंच जर का झालं ना तर आपलं निम्म टेन्शन जाईल. नाही तसंच करूया. थांब मी सांगतोच मास्तरीन बाईसनी, आणि त्या काय नाही म्हणणार नाहीत. ही चांगली आयडिया आहे की नाही.